श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्याच्या या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कितीतरी असंख्य अडचणींनी आपल्या दिवसाची सुरुवात होत असते आणि याच सुरुवातीमध्ये आपल्याला कुठेतरी आपल्या चेहऱ्यावरचं हसू, आपला आनंद आणि थोडंसं समाधान आपल्याला शोधायचं असतं. पण काही केल्या ते आपल्याला सापडत नाही. आपला दिवस सुरुवात होतो ते अडचणीने, टेन्शनने, विचाराने आणि आपला दिवसही तसाच संपून जातो. मग या सगळ्यामध्ये आपण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान शोधायचं तरी कुठे? आणि आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला नक्की मिळतील का? याचा प्रश्न आपल्या असंख्य स्वामी भक्तांना, स्वामींच्या लेकरांना नेहमीच पडत असतात. आणि कसं होते की या अडचणीमध्ये आपण इतकं गुंतून जातो, सतत आपण डोक्यामध्ये तेच विचार घेऊन बसतो आणि आपला सगळा दिवस खराब करून टाकतो. म्हणूनच स्वामी नेहमी त्यांच्या भक्तांच्या, त्यांच्या लेकरांच्या सोबत असतात आणि प्रत्येक क्षणी ते तुम्हाला काहीतरी संकेत देत असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला ते प्रचिती देतच असतात. फक्त ते तुम्हाला ओळखण्याची गरज असते. तसा दृष्टिकोन तुमच्याकडे असेल आणि स्वामी तुम्हाला काय संकेत देतात आणि काय अनुभूती देत आहेत, प्रचिती देत आहेत, त्याकडे जर तुम्ही बारकाईने पाहिलं, लक्ष दिलं, तर तुम्हाला निश्चितच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे आणि तुम्हाला मार्ग देखील सापडणार आहे आणि तसे संकेतही मिळणार आहेत. माझ्या या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच घटना घडत आहेत आणि पूर्वीही खूप काही घडून गेलेलं आहे. पण त्यातूनही मी कसा मार्ग काढला आणि वेळोवेळी मला स्वामींनी कशी साथ दिली, आज मी माझा अनुभव तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतोय. आणि हा अनुभव अगदी खराखुरा आहे आणि निश्चितच माझा हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हालाही स्वामींची अशीच प्रचिती आली असेल आणि असंच काही अनुभव आले असेल, नक्कीच तुम्हाला जाणवून येईल. आपल्या आयुष्यामध्ये आपण असा प्रवास करत असताना, कुठेही जात येत असताना आपल्या मनामध्ये असे असंख्य विचार चालू असतात. कधी काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये थोडंसं सुख येतं, तोपर्यंत दुःखाचा डोंगर समोर उभा असतो आणि अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की काय करायचं, काय नाही. खूप अडचणी येत असतात आणि यातून मार्ग कसा काढायचा हे आपल्याला कळत नाही. कारण आपल्याला समजून घेणारं, समजून सांगणारं, मार्गदर्शन करणारं असं कोणी हवं असतं. पण कदाचित तसं आपल्याला कोणी मिळत नाही आणि कोणी मार्गदर्शन करत नाही, समजून सांगत नाही किंवा आपल्याला समजूनही घेणारं कोणी नसतं. मग आपण अशा वेळी कुणाकडे जावं, आपली व्यथा कुणासमोर मांडावी? तर ते फक्त आपले स्वामीच असतात. आणि आपण स्वामींना मनापासून आपली विनंती सांगतो, त्यांना प्रार्थना करतो, आपल्या अडचणी सांगतो, आपल्या दुःखाचं रडगाणं त्यांच्यासमोर गातो आणि मग ते सगळं स्वामी निश्चितच ऐकत असतात. भले आपलं बोलणं, आपली व्यथा कोणी ऐको न ऐको, आणि तर स्वामी त्यावेळी आपलं निश्चितच ऐकत असतात आणि ते आपल्या ठामपणे पाठीशी उभे असतात. जर तुमचा मार्ग योग्य असेल, तुमच्या हातून चुकीचं काही घडले नसेल, तुम्ही अडचणीत असाल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज असेल, त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडायचं असेल, तर निश्चितच ना स्वामी तुम्हाला नेहमी तुमच्या पाठीशी असतात. हे मात्र तितकीच खरी गोष्ट आहे. आपण रस्त्याने जाता येताना बघा, आपल्याला असे विचार आपल्या मनामध्ये घोळत असतात. आपल्याला कुठल्या तरी गोष्टीचा शोध चालू असतो, काहीतरी आपल्याला शोध घ्यायचा असतो किंवा काहीतरी आपल्याला उद्दिष्ट गाठायचं असतं, कुठेतरी निश्चित ठिकाणी पोहोचायचं असतं. तर अशा वेळी आपला मार्ग चुकीचा आहे किंवा बरोबर आहे, आपण ज्या मार्गाने जातोय ते मार्ग आपल्याला बरोबर आहे आणि आपलं तिथे काम होणार आहे, आपलं काम यशस्वीरित्या पार पडणार आहे किंवा आपलं जे काही मनामध्ये इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे, असे जर जे काही संकेत असतात ते स्वामी तुम्हाला निश्चितच देत असतात. आणि असाही अनुभव कितीतरी भक्तांना आलेलाच आहे आणि प्रत्येकजण असे कितीतरी अनुभवातून गेलेले असतात, अनुभूती, प्रचिती आलेली असते आणि ते सगळेच आपापल्या परीने जे काय आपण अनुभव घेतलेले असतात, प्रचिती आलेली असते, ते सर्वजण सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतात. आणि एखादा खरा भक्त असेल, खरा स्वामी भक्त असेल, ज्याची मनापासून श्रद्धा असेल स्वामींवर, ते स्वामींना ऐकणं भागच पडत असतं. आणि निश्चितच असा या सगळ्या गोष्टी असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये इतके चढ उतार येत असतात की आपल्याला कुठे जावं आणि काय करावं असा नेहमीच प्रश्न पडत असतो. कारण सुखही कधीही टिकून राहत नसतं आणि दुःखाचंही तसंच आहे. त्यामुळं आपण आपल्या आयुष्याचे जे काही थोडेसे क्षण आहेत ते आनंदाने घालवायचे की दुःख करत राहायचं, याचे हे तुम्हाला कित्येकदा संकेत स्वामींनी दिलेले असतात आणि आपण त्याकडे ऐनवेळी पाठ मोरे करतो. त्यामुळं आपण इतक्या अडचणीमध्ये आणि दुःखामध्ये विचार करत राहतो की आपल्याला पुढचं काही दिसायला मार्ग सुचत नाही.
त्यामुळे या गोष्टी अशा कितीतरी गोष्टी असतात जिकडे आपण लक्ष दिलेलं नसतं, दुर्लक्ष केलेलं असतं आणि आयुष्याच्या अशा वळणावरती आपल्याला त्याच गोष्टी इतक्या अनुभव देऊन जातात आणि काय खरं आहे किंवा काय खोटं आहे हे त्यावेळी आपल्याला कळून जातं आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत असतो आणि त्या वेळेला आपल्याला त्या सगळ्या गोष्टी समजून येतात. मित्रांनो, कसं आहे ना, कुठल्याही गोष्टीसाठी आपण म्हणतो ना की आपलं नशीब, आपलं भाग्य आपल्याला बलवत्तर नाही आहे किंवा आपल्याला साथ देत नाही आहे, सोबत देत नाही, ती गोष्ट तितकीच खरी आहे म्हणा. पण कसं होतं आहे, कधी देखील आपली जी कृती असते, आपले जे कर्तृत्व असतं, कार्य असतं, आपले जे प्रयत्न असतात ते देखील कुठल्याही गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतात. कधी कधी आपले प्रयत्न कमी पडत असतात किंवा आपण कधी चुकीच्या मार्गदर्शनाखाली चालत असतो आणि बरोबर योग्य ते मार्गदर्शन आपल्याला मिळत नसतं आणि चुकीच्या गोष्टींचा विचार आपण सतत करत असतो, पॉझिटिव्हली विचार करत नाही, नकारात्मक विचार करत असतो. तर अशा गोष्टींमुळे देखील आपण कदाचित आपल्याला म्हणावं तितकं यश येत नाही आणि आपले प्रयत्न कमी पडत जातात. असंही होतं बऱ्याचदा आणि याच त्या गोष्टी असतात ज्यावेळी आपल्याला स्वामींकडून संकेत मिळत असतात. जर तुम्ही मनापासून स्वामींची भक्ती करत असाल, आराधना करत असाल आणि स्वामींना विनंती करत असाल तर ते तुमची विनंती नक्कीच ऐकतात आणि नक्कीच तुम्हाला ते संकेत देत असतात. आणि असाच काही अनुभव कित्येक भक्तांना, कित्येक स्वामी लेकरांना नक्कीच आलेला असतो आणि मीही माझा अनुभव आता सांगते तुम्हाला की अशा कितीतरी अडचणी असतात आणि आपण कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा आपण घराबाहेर पडत असू त्यावेळी आपण स्वामींना नमस्कार करायचा आहे. त्याशिवाय आपण आपल्या कार्यासाठी बाहेर पडायचं नाही. कुठलीही गोष्ट असू दे, ती छोटी असू दे, मोठी असू दे, महत्त्वाची असू दे, कमी महत्त्वाची असू दे, तर ते गोष्ट आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडायचं असेल, तर कुठल्याही गोष्टीचा आपल्याला शोध घ्यायचा असेल किंवा काहीतरी निश्चित काम आपलं पार पाडायचं असेल तर आपल्याला स्वामींना विनंती करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि स्वामींना एकच विनंती करायची आहे की मी जे काही करते ते योग्य असेल तर स्वामी तुम्हीही माझ्यासोबत चला आणि तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहा. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या पाठिंब्याची मला गरज आहे आणि मी आता जिथे काम पार पाडण्यासाठी जात आहे तुम्ही देखील माझ्यासोबत चला. तुम्ही माझ्यासोबत असला की मला धीर येतो, धैर्य येते आणि माझं काम पूर्ण व्हावं असा मला आत्मविश्वास येतो आणि माझं काम निश्चितच पूर्ण होईल असा मला आत्मविश्वास येतो. असं तुम्ही स्वामींना विनंती करा आणि तुमच्यासोबत त्यांना येण्याची विनंती करा आणि असा नमस्कार करून विनंती करून मग तुम्ही घराबाहेर पडा आणि मग बघा तुमचं निश्चित स्थळी तुम्हाला काम तुमचं पूर्ण होणारच आहे. आणि जर तुम्ही योग्य ठिकाणी योग्य मार्गावर जर जात असाल तर त्या ठिकाणी ना तुमचं ते निश्चितच काम पूर्ण होणार आहे किंवा काम कधी पूर्ण होणार किंवा नाही किंवा तुम्ही योग्य दिशेला जात आहात की नाही हे देखील स्वामी तुम्हाला नक्कीच संकेत देत असतात. आणि हा माझा खरा अनुभव सांगते मित्रांनो की मी देखील असा अनुभव बऱ्याचदा घेतलेला आहे आणि नक्कीच मी स्वामींना अशा वेळी विनंती केलेली आहे. मी कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जात असेल किंवा माझं काहीतरी अडचण असेल आणि त्यासाठी मी घराबाहेर जात असेल तरी देखील मी स्वामींना विनंती केलेली आहे आणि माझ्यासोबत येण्याची विनंती केली. तसेच स्वामी नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेले आहेत आणि आपण एकदा घराबाहेर पडलो तर निश्चितच तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत घराबाहेर पडला तर रस्त्यातून जातेवेळी तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं असेल, तुमचं कार्य पार पाडायचं असेल त्या ठिकाणी जाईपर्यंत तुम्हाला स्वामी निश्चितच तुम्हाला आजूबाजूला दिसतील आणि त्यांचं नामस्मरण जरी तुमच्या डोक्यात असेल किंवा नसेल, कदाचित जर तुमच्या मनामध्ये कितीतरी विचार चालू असेल तरी देखील तुम्ही स्वामींचं एकदा नामस्मरण केला तरी देखील तुम्हाला स्वामी नेहमीच पाठीशी राहतील आणि तुमचं निश्चित कार्य पूर्णपणे चांगले यशस्वी पार पडेल यात काही शंका नाही आहे. आणि हा कितीतरी स्वामींचा भक्तांचा अनुभव आहे आणि हा माझा स्वतःचा देखील अनुभव आहे. म्हणून सांगते मित्रांनो, आपलं जे डोकं असतं ते नेहमी थंड ठेवायचं, शांत ठेवायचं. किती अडचणी आल्या तरी आपलं जे स्वामींवरचा विश्वास असतो तो डगमगू द्यायचा नाही. निशंकपणे त्यांच्यावर सगळं सोपवायचं आणि नेहमीच मग जे स्वामी पाठीशी राहतात आणि आपल्या अडचणींना ते नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्यातून आपल्याला निश्चितपणे सुखरूपपणे बाहेर काढतातच, यावरती काही शंका नाही. आणि असा मनापासून आपल्याला विश्वास असेल, खात्री असेल तर तुम्हाला निश्चितच तुमचं काम पार पडलं जातं. आणि कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुम्ही जात असाल तर त्यावेळी तुम्हाला आजूबाजूला स्वामींचं दर्शन निश्चितच होत राहतं. आणि जर तुम्ही सोबत चालण्याची स्वामींना विनंती केला असाल तर बघा तुम्हाला हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, खरं सांगते. आणि जिथून तुम्ही जात असाल, जिथंपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर तिथं तुम्हाला वेळोवेळी स्वामींचं दर्शन हे घडणारच घडणार आणि नेहमीच ते तुम्हाला तुमच्या सोबत आहेत याची तुम्हाला जाणीव नक्कीच देत राहणार. आणि असेच स्वामी भक्तांचे
अडचणी कितीतरी स्वामींनी दूर केलेल्या आहेत. स्वामींच्या लीला अगाध आहेत, असंख्य आहेत. स्वामींना अंतःकरणापासून केलेली प्रार्थना नक्कीच स्वामी ऐकत असतात आणि हेच स्वामी भक्ताची खरी ओळख असते आणि हाच तो खरा विश्वास असतो जो आपण स्वामींवरती दाखवला असतो. आणि स्वामींना आपण आई मानतो, आपले गुरु मानतो, आपले आई वडील मानतो, आपले भाऊ बहीण सगळं काही आपलं स्वामी विश्व आपण मानतो मनापासून. तर त्यानुसार आपण आपला विश्वास त्यांच्यावरती दाखवायला हवा आणि तरच तितक्याच आपुलकीने स्वामी देखील आपल्या लेकरांना कधीच अंतर देत नाहीत आणि ते नेहमीच आपल्या पाठीशी राहत असतात. आणि ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा आणि स्वामींच्या सांगण्यानुसार, स्वामींच्या आशीर्वादानुसार तुम्ही नेहमी चालत राहा आणि आयुष्यात तुम्हाला कधीच कुठली अडचण तुमचं मार्ग रोखू शकणार नाही. श्री स्वामी समर्थ.